मित्रांनो, फायनली आपली जी फिश थाळी आहे ना सर्व केली आहे। तुम्ही पाहू शकता इथे आहे कोळंबी मसाला, खूप छान प्रकारे कोळंबी मसाला बनला आहे। त्यानंतर इथे आहेत हलव्याचे फिश पीसेस, पाहू शकता क्रंची क्रिस्पी असे केले आहेत, मंद आचेवर छान प्रकारे शिजवले आहेत। त्यानंतर इथे आहे पापलेट फिश, पापलेटला पण खूप छान प्रकारे असा फ्राय केला आहे रवा आणि तांदळाचा पीठ लावून। आपण आता पाहू शकता सर्व मसाले आपण याच्यात टाकून घेतलेले आहेत। आता आपण याला मॅरिनेशन करून घेऊ। पापलेट पण आपले बघा छान प्रकारे मॅरिनेट झालेले आहेत, हलवे सुद्धा मॅरिनेशन झालेले आहेत। तर मित्रांनो पाहू शकता आपले जे पॉम्पलेट आहेत ना त्यांना सुद्धा खूप छान प्रकारे मॅरिनेशन केलं आहे। आणि इथे जे हलव्याच्या बोट्या आहेत ना पीसेस, त्यांना सुद्धा खूप छान प्रकारे मॅरिनेशन केलं आहे। त्यांना किती उशीर ठेवायचं आता वरती? 10 ते 15 मिनटं ठेवूया। आणि तोपर्यंत काय करूया, ही जी कोळंबी आहे ना तिचा कोळंबी मसाला बनवूया। तर मित्रांनो, जे आपले पापलेट आहेत ना खूप छान प्रकारे क्रिस्पी क्रंची असे फ्राय झाले आहेत। इथे आपला कोळंबी मसाला सुद्धा रेडी झाला आहे। त्याच्यावर घालूया आता फ्रेश कोथिंबीर आणि तिला सुद्धा झाकून ठेवूया। आणि जे आपले हलव्याचे पीसेस आहेत ना ते सुद्धा छान प्रकारे असे फ्राय केले आहेत, क्रिस्पी क्रंची असे ते सुद्धा फ्राय झाले आहेत। तर नमस्कार मित्रांनो, मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहे फिश थाळी, फिश फ्राय करणार आहे। कोणती फिश आहे आणि त्याबरोबर काय आहे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तर व्हिडिओ आहे ना स्किप न करता पूर्ण पहा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत। आणि आज मला मदत करणारे आरती, अशी ती मदत करते व्हिडिओमध्ये। इझी व्हिडिओ सोपे असतात तेव्हा मी स्वतः व्हिडिओ बनवत असतो, पण ज्या वेळेस कोणाची आवश्यकता गरज असते त्यावेळेस मी आरतीची हेल्प घेतो, मदत घेतो। त्याचबरोबर स्मिता, दीपाली ह्या सुद्धा मदत करत असतात। तर चला पटापट साहित्य जाणून घेऊया, कोणते फिश आहेत, काय आहे आणि काय करणार आहे, कशा प्रकारे बनवणार आहे, सर्व माहिती तुमच्यापर्यंत आम्ही शेअर करणार आहेत ना आरती, बरोबर ना? ठीक आहे, तर चला साहित्य जाणून घेऊया। तर मित्रांनो, याच्या पुढची जी माहिती आहे ना ती आपल्याला आरती सांगणार आहे, कोणते फिश आहेत, काय आहे आणि काय आपण घेतलंय, कशा प्रकारे काय बनवणार आहे, सर्व साहित्य आरती आपल्याला सांगणार आहे। काय आहे आरती? हे पॉम्पलेट आहेत, मच्छी 5 पीस घेतले होते। त्यानंतर हे हलवे आहेत, 2 हलवे घेतले होते, त्याचे पीसेस पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे कट केले आहेत बदाम शेपमध्ये। खूप छान असे पीसेस आहेत, त्यांना छान प्रकारे वॉश केला होता। त्यानंतर हे पॉपलेटचे पण पीसेस पाहू शकता, यांना सुद्धा खूप छान प्रकारे वॉश करून घेतला आहे। आणि त्यानंतर इथे आहे कोळंबी, कोळंबीचा काय करायचं आहे? कोळंबी सुकी करायची, सुकी कोळंबी करायचं आहे। त्याच्यानंतर इथे रवा आणि बारीक रवा घेतला आहे आणि त्यानंतर इथे तांदळाचं पीठ आहे, ते मिक्स करून लावायचं, त्याच्यात मिक्स करून लावणार आहेत। त्यानंतर हा काय कोळंबीसाठी वाटण, कशाचा वाटण आहे? खोबरा, लसूण, अद्रक, मिरची, आणि ते ठेचलेला लसूण आहे कोळंबीत घालण्यासाठी। त्यानंतर हे आपले घरगुती मसाले आहेत, काय आहे? धना पावडर आहे, हळद आहे आणि चिकन मटन मसाला आहे, लाल मसाला आगरी। ठीक आहे, हे सर्व साहित्य आहेत। आता काय करूया, सर्वात अगोदर हे फिश आहेत ना जे पॉम्पलेट आणि हलवा फिश आहे त्यांना आपण मॅरिनेशन करून घेऊया। तर सर्वात अगोदर आहे ना निंबू घालूया। निंबू आहे ना जास्त प्रमाणात घालायचं आहे, जेणेकरून मच्छीची जी स्मेल आहे ना ती निघून जाईल। तर पॉम्पलेटमध्येही घालूया आणि आपले जे हलवे आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा घालूया। आणि निंबू घालून आहे ना त्यांना मीठ आणि निंबू लावून, हळद लावून ठेवूया, मसाले टाकून एक 10 ते 15 मिनिट। तर चला मित्रांनो, आपले जे पॉम्पलेट आहेत ना त्याच्यात आपण निंबू घालूया। अर्धा निंबू आहे ना पॉम्पलेटमध्ये टाकायचं आहे, पूर्ण छान प्रकारे असा पिळून घ्यायचा आहे, जो मच्छीचा स्मेल आहे ना तो निघून जाईल। आणि अर्धा निंबूचा रस आहे ना तो आपले जे हलवे आहेत ना, हलवे फिश त्याच्यामध्ये सुद्धा घालायचा आहे छान प्रकारे। आणि थोडी त्याच्यात घालायची हळद, थोडा घालायचा मीठ। तर चला सर्वात अगोदर मसाले घालूया। सर्वात अगोदर 1 चम्मच आहे ना
किती चम्मच टाकायचे धनिया पावडरचे? 1 चम्मच. 1 चम्मच धनिया पावडर टाकायची आहे. पॉम्पलेटमध्ये पण सेम टाकायचं आहे. दोन्ही मॅरिनेशन एकत्र करतोय जेणेकरून आहे ना मॅरिनेशन होऊन राहील आणि तोपर्यंत आपण कोळंबी सुक्का करून घेऊया. त्यानंतर काय आहे? चिकन मटन मसाला. चिकन मटन मसाला आहे. आम्ही मच्छीमध्ये वापरतोय. जर तुम्ही वापरत असाल तर टाका, नाही तर स्किप करू शकता. 1 चम्मच ते सुद्धा घातला. त्यानंतर हळदीचे काय किती? हळदीचे पण 1 चम्मच हळद सुद्धा घालायची आहे. पॉम्पलेटमध्ये 1 चम्मच घातली आहे. त्यानंतर आपला जो आगरी लाल मसाला आहे ना ते किती चम्मच घालायचे आहेत? 2 चम्मच घालायचे आहेत. तर पाहू शकता तुम्ही 2 चम्मच घातले आहेत. लाल तिखट आणि याच्यात सुद्धा घालायचं आहे 2 चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर चला मीठ सुद्धा घालून घेऊया. मीठ पण थोडं घालायचं आहे ना? चवीनुसार मीठ घातलंय कारण आपण जो हा रवा आणि तांदळाच्या पिठाचा बॅटर आहे ना त्याच्यात सुद्धा मसाले आणि मीठ घालून आहे ना त्यांना मिक्स करणार आहोत. तर चला हलव्यामध्ये मीठ घालूया छान प्रकारे आणि याला मिक्स करून घेऊया. आपण आता पाहू शकता आता सर्व मसाले आपण याच्यात टाकून घेतलेले आहेत. आता आपण याला मॅरिनेशन करून घेऊया. तर मित्रांनो जे पण आपले लाल मसाले, मिरची पावडर, हळदी पावडर, धनिया पावडर आणि जे आपला चिकन मसाला होता ना तो सुद्धा घातला आहे. त्याच्याने काय एक छानसा स्वाद येतो, फ्लेवर येतो चिकन मसाल्याने. तुम्ही जर कधी घातला नसेल ना तर एकदा नक्की घालून पहा मच्छीमध्ये किंवा अंडे वगैरे बनवतो त्याच्यामध्ये. चांगला असा त्याचा सुगंध फ्लेवर येतोय. तर चला छान प्रकारे आहे ना या ज्या हलव्याच्या आणि ज्या पापलेटच्या फिशच्या बोट्या आहेत ना, पीसेस आहेत ना त्यांना छान प्रकारे मॅरिनेशन करून घेऊया आणि एक 15 ते 20 मिनटं आहे ना त्यांना रेस्ट देऊया. जे आपला निंबू वगैरे घातला आहे ना, मसाले घातल्यात ना छान प्रकारे एकजीव होतील, मुरतील मच्छीत आणि छानसा असा सुगंध स्वाद येईल मच्छीला आणि यांना आहे ना मंद आचेवर कडक फ्राय करून घ्यायचं आहे. तर ती पुढची प्रोसेस तर मी दाखवेनच. यांना मॅरिनेशन करून ह्यांना एक 10 ते 15 मिनटं 20 मिनटं ठेवूया आणि तोपर्यंत आपण जो कोळंबीचा मसाला बनवतोय ना ती बनवून रेडी करून घेऊया. बरोबर ना आरती? आता पापलेट पण आपले बघा छान प्रकारे मॅरिनेट झालेले आहेत. हलवे सुद्धा मॅरिनेशन झालेले आहेत. तर मित्रांनो पाहू शकता आपले जे पॉम्पलेट आहेत ना त्यांना सुद्धा खूप छान प्रकारे मॅरिनेशन केलं आहे आणि ते जे हलव्याच्या बोट्या आहेत ना पीसेस त्यांना सुद्धा खूप छान प्रकारे मॅरिनेशन केलं आहे. त्यांना किती उशीर ठेवायचं आता आरती? 10 ते 15 मिनटं ठेवूया आणि तोपर्यंत काय करूया, ही जी कोळंबी आहे ना तिचा कोळंबी मसाला बनवूया. पाहू शकता आता आपण पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये तेल घातलंय, त्याच्यामध्ये आता आपण लसूण चेचलाय तो टाकायचा आहे. तर मित्रांनो पाहू शकता एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यात ठेचलेला लसूण घालायचा आहे. तेल छान प्रकारे गरम झालं आहे. आपल्याला लसूणला छान लालसर असा करून घ्यायचा आहे. लसूण लाल झाला ना त्यानंतर पुढचे इन्ग्रेडियंट साहित्य टाकूया. तर मित्रांनो आपला लसूण आहे ना छानसा असा लाल झाला आहे. आता या स्टेजवर काय करायचं आरती? वाटण घालायचं आहे खोबऱ्याचं. 2 चम्मच किती? 2 चम्मच खोबऱ्याचं वाटण घालूया आणि त्याला सुद्धा तेलामध्ये फ्राय करून घेऊया. तर जो लसूण आहे ना त्या लसूण आपण तेलामध्ये फ्राय केला आहे ना हा खोबऱ्याचा वाटण सुद्धा त्याच्यात फ्राय करायचं छान प्रकारे. असं त्याचा कच्चा पण आहे ना निघून जाईल तोपर्यंत तेलात चांगलं भाजायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. आणि फ्राय झाल्याच्या नंतर जे आपले मसाले आहेत ना घरगुती ते घालायचे. हा 1 चम्मच घालूया आपण गरम मसाला. गरम मसाला जो वाटला आहे तो घालूया. त्यानंतर 1 चम्मच घालूया चिकन मटन मसाला. मी तुम्हाला मगाशी सांगितलं मच्छी कोळंबीत किंवा मटणात अंड्यांमध्ये घालू शकता तुम्ही. 1 चम्मच घालूया हळदीचा. त्या चिकन मसाल्याने एक छान अशी टेस्ट येते, स्वाद येतोय.
त्यानंतर घालूया आपला लाल तिखट. किती चम्मच घालायचं आहे? 2 किंवा 3 चम्मच घालूया. छोटेवाले चम्मच आहेत, तर चला 3 चम्मच घातले आहेत. आणि थोडंसं घालूया पाणी त्याच्यात, जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत आणि छान प्रकारे तेलात भाजून घेऊया. तर मित्रांनो, पाहू शकता आपला जो वाटण आहे ना तेलामध्ये खूप छान प्रकारे शिजला आहे. आणि आता काय करायचं आहे याच्या पुढे? कोळंबी घालायची. ही जी कोळंबी आहे ना तिला स्वच्छ धुवून घेतली आहे. पीसेस पाहू शकता खूप छान आहे, मोठी आहे कोळंबी. तर चला तिला मिक्स करूया छान प्रकारे आणि एकजीव करून आहे ना तिला शिजवूया. आणि आपली कोळंबी शिजते ना तोपर्यंत आपले जे पॉपलेट आहेत ना त्यांनासुद्धा फ्राय करूया. आणि जे हलवे आहेत त्यांना पण फ्राय करून घेऊया. 2 तवे ठेवूया आणि फ्राय करूया. किती पाणी घालायचं आहे? अर्धा ग्लास त्याच्यात घालायचे पाणी आणि मीठ घालून ठेवायचे शिजवायला. तर चला सर्वात अगोदर पाणी घालूया आणि गरजेनुसार मीठ घालूया. एकजीव करून घेऊया. मसाल्यात अशी छान लटपट तुम्हाला कोळंबी मसाला दाखवतोय. ऑलरेडी आरतीने तर दाखवल्यात खूप साऱ्या व्हिडिओ. तर चला पटकन मीठ घालून घेऊया. गरजेनुसार चवीनुसार मीठ घालूया. तर आपली कोळंबी आहे ना ती शिजते आहे ना, उकळी येईपर्यंत काय केली आहे, ह्याच्यावर घेतला एक फ्राय पॅन ह्या गॅसवर आणि बाजूच्या गॅसवर घेतला एक तवा. दोन्हीकडे 2 वस्तू ठेवल्या आहेत. एक तव्यात आपण बनवणार आहोत आणि एक फ्राय पॅनमध्ये मच्छी फ्राय करणार आहोत. तर चला गरम होत आहेत ना आपला फ्राय पॅन आणि तवा, तोपर्यंत आपली मच्छीसुद्धा खूप छान प्रकारे अशी मॅरिनेट झाली आहे. हे आहेत पॉम्पलेट आणि इथे आहेत हलवा. दोन्ही मच्छी छान प्रकारे मॅरिनेट झाल्या आहेत. एक 15 मिनटं झाली आहे. आता सर्वात अगोदर जो आपला रवा आणि तांदळाचा पीठ आहे ना त्याला काय काय इन्ग्रेडियंट टाकायचे ते टाकूया आणि बनवूया मच्छी फ्राय. तर पाहू शकता फ्राय पॅनमध्ये टाकलं आहे तेल. तेलाची क्वांटिटी थोडी जास्तच घ्यायची आहे कारण आपली मच्छी पण खूप क्वांटिटीत आहे. आणि या लोखंडी तव्यात पण घेतलं आहे तेल. याच्यात पण तेलाची क्वांटिटी जरा जास्तच घेतली आहे. आणि इथे आपली कोळंबी शिजते, कोळंबी मसाला बनवतो आपण. झाकण ठेवलं आहे. चला तिलासुद्धा शिजवून घेऊया. आणि आपले हा जो रवा आहे आणि तांदळाचा पीठ आहे ना त्याच्यात घालूया थोडंसं मीठ. थोडंच घालायचं आहे ना आरती? आणि त्यानंतर हळद आणि मसाले घालायचे आहेत, जेणेकरून तांदळाचा पीठ आणि जो रवा आहे ना छानशी अशी टेस्ट येईल, रंगत येईल. थोडी हळद घातली आहे, थोडा घालूया लाल मसाला आणि जे आपले अख्खे मसाले वाटले आहेत ना आपण त्यांनासुद्धा घालायचं आहे. छानशी अशी टेस्ट येईल. तर चला मिक्स करून घेऊया तांदळाच्या पिठाला आणि रव्याला छान प्रकारे. आणि ज्या मॅरिनेटेड केलेल्या जे आपले पीसेस आहेत ना मच्छीचे त्यांना याच्यामध्ये मिक्स करून फ्राय करायचे आहेत. बरोबर ना? फ्राय पॅनमधलं तेल आपलं मस्तपैकी गरम झालेलं आहे. आता त्याच्या स्वादासाठी आपण लसूण टाकूया. तर मित्रांनो, फ्राय पॅनमधला जो तेल आहे ना खूप छान प्रकारे असा गरम झाला आहे. आता एक फ्लेवरसाठी आहे ना त्याच्यात लसूण टाकला आहे. लसूणला छान प्रकारे त्याच्यात फ्राय करून घेऊया. आणि हा जो आपण बॅटर बनवला आहे ना त्याच्यात हे जे पॉम्पलेटचे पीसेस आहेत ना त्यांना रव्याने हलक्या हाताने दाबायचे. जास्तसुद्धा रवा लावायचं नाही, तांदळाचं पीठ. तर अशा प्रकारे पीसेस करायचे. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो मी. आणि पटापट अशा तेलात सोडायचं आहे आणि गॅसचा फ्लेम करायचा आहे स्लो. ह्या प्रकारे पाहू शकता जेवढ्या पण पॉपलेटचे पीसेस आहेत ना त्यांना रव्यावर छान प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत, रवा आणि तांदळाचा पीठ लावून ह्या प्रकारे असं. तर चला पटापट सर्व पीसेस आहेत ना त्यांना रवा तांदळाचं पीठ लावून येणं फ्राय पॅनमध्ये फ्राय करून घेऊया. तर पाहू शकता पॉम्पलेटचे जे पीसेस आहेत ना त्यांना रव्या आणि जो आपला तांदळाचा पीठ होता ना त्या बॅटरमध्ये खूप छान प्रकारे मिक्स करून ना वरनं लावून येणं त्यांना आता फ्राय करतो आहे मंद आचेवर. गॅसचा फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायचा आणि स्लो गॅसवर ह्या जे पॉम्पलेटचे पीसेस आहेत ना त्यांना फ्राय करून घ्यायचे. तर चला एवढे राहिले आहेत आपले पॉम्पलेटचे पीस. तर आता काय करूया, हा जो तवा आहे ना याच्यावर आपले जे हलवा फिश आहेत ना त्यांनासुद्धा सेम प्रकारे रव्याचा आणि तांदळाच्या पिठाचा बॅटर लावून यांना फ्राय करून घेऊया. पाहू शकता आता आपला तवा छान प्रकारे तापलेला आहे. त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे आपण. तर मित्रांनो सेम कंडिशन ह्याच्यात सुद्धा केली आपण. तव्यात तेल टाकलं होतं, त्याला छान असं गरम करून घेतलं आहे
आणि फ्लेवरसाठी ना त्याच्यात लसूण टाकला आहे, जेणेकरून लसणाचा फ्लेवर तेलात आणि मच्छीत येईल. आणि हे जे आपले हलव्याचे पीसेस आहेत ना त्यांनासुद्धा सेम रव्यामध्ये कोट करायचं आहे. तर चला कोट करून घेऊया पटापट. आणि त्यांना पण स्लो गॅसवर आहे ना छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर चला जेवढे पण पीसेस आहेत ना त्यांना कोट करूया आणि फ्राय करून घेऊया. तर दाखवतो तुम्हाला ना आरती कसं फ्राय करायचं आहे. बारीक गॅसवर किती मिनटं. 15-20 मिनटं. तर चला 15 ते 20 मिनटं आहे ना त्यांना छान प्रकारे फ्राय करून घेऊया रव्याच्या आणि तांदळाच्या पिठामध्ये. खूप छान अशी टेस्ट येईल, स्वाद येईल. आणि सर्व करून दाखवेन तुम्हाला आजची डिश, ज्याच्यात आहे कोळंबी मसाला, त्याचबरोबर पॉम्पलेट फिश आहेत आणि हे हलव्याचे फिश आहेत. पाहू शकता आपले छान प्रकारे पापलेट पण फ्राय झालेले आहे, कोलंबी पण पाहू शकता आपण. इथे हलवे पण छान प्रकारे फ्राय होत आहेत मंद गॅसवर. तर मित्रांनो आपले जे पॉपलेट आहेत ना छान प्रकारे क्रिस्पी कुरकुरी असे फ्राय होत आहेत. गॅसचा फ्लेम केला आहे स्लो गॅसवरच त्यांना शिजवतोय. आणि इथे आपला जो कोळंबी मसाला बनवतोय ना तीसुद्धा खूप छान प्रकारे शिजते आहे. कलर तुम्ही पाहू शकता, रंगत खूप छान असा आला आहे. आणि त्याचबरोबर इथे आहेत आपले हलव्यांनासुद्धा आरती पलटी करते बघते, ते सुद्धा खूप छान प्रकारे क्रिस्पी क्रंची असे झाले आहेत एक साईडनं. तर त्यांना चला पलटून घेऊया आणि स्लो गॅसवरच त्यांना शिजवायचे आहे, जेणेकरून आतसुद्धा छान प्रकारे शिजतील. तर जेवढे पण पीसेस आहेत ना त्यांना पलटी करून घेतले आरतीने एक साईड तर छान प्रकारे शिजले आहेत. तर दुसऱ्या साईडनं पण त्यांना छान प्रकारे शिजवून घ्यायचे, बरोबर ना आरती. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मच्छी कशा प्रकारे फ्राय करतायत, पॉम्पलेट आहे, त्याचबरोबर आपले जे हलवे फिश आहेत हे बाजारातून आणले होते, त्यांना स्वच्छ धुतल्यात. त्यानंतर कशा प्रकारे मॅरिनेशन केलं आहे, काय काय पदार्थ त्याच्यात घातलेत इन्ग्रेडियंट, त्यानंतर कशा प्रकारे मसाले घालून त्यांना आपण तांदळाचा पीठ आणि रवा लावून कसे फ्राय केले, संपूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि या प्रकारे तुम्ही मच्छी फ्राय करा. कोळंबी मसाला कसा बनवतोय, कशा प्रकारे, सर्व डिटेल या व्हिडिओत आहेत. तर अवश्य पहा आणि आनंद घ्या. तर मित्रांनो जे आपले पापलेट आहेत ना खूप छान प्रकारे क्रिस्पी क्रंची असे फ्राय झाले आहेत. इथे आपला कोळंबी मसालासुद्धा रेडी झाला आहे. त्याच्यावर घालूया आता फ्रेश कोथिंबीर आणि तिलासुद्धा झाकून ठेवूया. आणि जे आपले हलव्याचे पीसेस आहेत ना ते सुद्धा छान प्रकारे असे फ्राय केले आहेत, क्रिस्पी क्रंची असे ते सुद्धा फ्राय झाले आहेत. याच्यावर घालते आरती कोथिंबीर. तर चला फ्रेश कोथिंबीर घालूया आणि गॅसचा फ्लेम करूया बंद आणि झाकण ठेवूया. कोळंबी मसाला तर आपला रेडी झाला आहे. आता आपण हे जे पॉम्पलेट आहेत ना त्यांनासुद्धा छान प्रकारे फ्राय करून डिश आऊट करूया. आणि आपले हलवेसुद्धा फ्राय झाले आहेत. तर एवढ्या क्वांटिटीत आपले हलवे राहिले आहेत फ्राय करायचे आणि इथे पॉम्पलेटसुद्धा बाकी आहेत. तर चला यांनासुद्धा चांगलं फ्राय करून घेऊया. आता आपल्या राहिलेले हलव्याचे पीस आहेत ना आपण ते पण फ्राय करून घेऊया. तर मित्रांनो हे जे हलव्याचे आपले पीसेस राहिले आहेत ना, जे आपण हलवा फिश आणला होता त्यांनासुद्धा छान प्रकारे एकदा कोटिंग करून घेऊया. आणि तेल छान प्रकारे गरम झाला आहे. गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचा आणि यांनासुद्धा फ्राय करून घेऊया. हे जे पीसेस आहेत ना हलव्याचे त्यांना तव्याच्या साईडनं ठेवले आहेत. कलर असा येईल छान प्रकारे आणि क्रिस्पी होतील, क्रंची होतील. तर चला जेवढे पण जे पीसेस उरल्यात ना त्यांना पण असंच ह्याच प्रकारे फ्राय करून घेऊया. आणि इकडे आपले जे पापलेट आहेत ना ते सुद्धा छान प्रकारे क्रिस्पी असे फ्राय झाल्यात ना आरती. झाले आता हे पण त्यामध्ये फ्राय करून घेऊया. हां आणि हे जे उरलेले आपले पीसेस आहेत ना यांनासुद्धा छान प्रकारे फ्राय करून घेऊया. तर चला यांना डिश आऊट करून घेऊया. तर दुसरा लॉटसुद्धा तव्यात टाकला आहे. पीसेस तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारे दिसत आहेत. आता या स्टेजवर काय करूया, वरनं आहे ना थोडासा कढीपत्ता घालूया. कढीपत्त्याचाही छान असा फ्लेवर येतो, स्वाद येतो तेलात जेव्हा मच्छी फ्राय होते ना त्यावेळेस. आणि खाण्यास असा कुरकुरी कढीपत्ता लागतो. आणि आपण लसूण जो घातला होता ना त्याचासुद्धा खूप छान असा फ्लेवर येतो. तर चला पीसेस हे जो दुसरा लॉट केला आहे ना तो सुद्धा छान प्रकारे फ्राय करून घेऊया. आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची थाळी, ज्याच्यात कोळंबी मसाला आहे, पापलेट फिश आहेत आणि हलवे फिश आहेत. तर चला यांनासुद्धा छान प्रकारे शिजवून घेऊया. तर मित्रांनो फायनली आपली जी फिश थाळी आहे ना सर्व केली आहे.
तुम्ही पाहू शकता इथे आहे कोळंबी मसाला. खूप छान प्रकारे कोळंबी मसाला बनला आहे. त्यानंतर इथे आहेत हलव्याचे फिश पीसेस पाहू शकता, क्रंची क्रिस्पी असे केले आहेत, मंद आचेवर छान प्रकारे शिजवले आहेत. त्यानंतर इथे आहे पापलेट फिश. पापलेटला पण खूप छान प्रकारे असा फ्राय केला आहे, रवा आणि तांदळाचा पीठ लावून, चावलाचं पीठ जे आपण बोलतो. त्यानंतर इथे आहे राईस, भात आहे आणि इथे आहेत भाकरी तांदळाच्या. तर आजची थाळी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा. भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके बाय. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये फिश कशी फ्राय केली जाते, कशा प्रकारे क्लीन केली जाते आणि काय काय इन्ग्रेडियंट वापरले आहेत ना, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आहे. तर सुरुवातीपासून एंडपर्यंत पूर्ण व्हिडिओ पहा. कोळंबी मसाला कशा प्रकारे बनवला आहे, फिश कशा प्रकारे मॅरिनेट केले आहेत, लिंबू घालून त्याचा स्मेल आपण दूर केला आहे. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या. आणि जर व्हिडिओ आवडले असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. तर आजची थाळी सर्व करून दाखवली आहे, फिश थाळी. त्याच्यात पॉपलेट आहे, त्याला पापलेट बोलतात. त्यानंतर हलवा आहे आणि कोळंबी मसाला आहे. तर चला भेटूया असंच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, खुश राहा.